हॅलो स्टुडंट, जसं आपण पाहिलं पार्ट 1 मध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्टचा अभ्यास केला. ग्रामर म्हटलं स्टुडंट्स की त्यासाठी कुठलंही लिमिटेशन्स नसतं. ना वर्गाचं लिमिटेशन असतं, ना कुठे बोर्डचं लिमिटेशन असतं, ना तुमच्या मीडियमचं लिमिटेशन असतं. जसं की तुम्ही कोणत्याही बोर्डचे विद्यार्थी असाल, तुम्ही महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी असू द्या, तुम्ही बिहार बोर्डचे विद्यार्थी असू द्या, सीबीएसई बोर्डचे विद्यार्थी असू द्या, मीडियम कोणतंही असू द्या, मराठी असो इंग्रजी असो, इंग्रजीच्या बुक्ससाठी किंवा तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला इंग्लिश मधले जे काही ग्रामरचे क्वेश्चन्स येणार आहेत त्याचा सगळा बेस सेम आहे. सो यापूर्वी आपण पाहिले डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. तो पार्ट तुम्ही जरूर पहा, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईन. त्याच्यामध्ये आपण ऑल 4 टाइप्स डिटेल अभ्यासलेले आहेत. आज आपण बघणार आहोत डिग्री आणि क्वेश्चन टॅग. सो सुरुवात करूया. मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुरुवात करूया डिग्री पासून. अगदी क्विकली झटपट आपण पाहणार आहोत. 8वी ते 12वी पर्यंत परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि मार्क्स मिळणं अत्यंत सोपं असतं. ग्रामर अतिशय सोपं असतं. चला बघूया डिग्री, जी तुम्हाला खूप जणांना अवघड वाटते पण मी तुम्हाला ती अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. डिग्रीचे 3 प्रकार तुम्हाला माहितीच आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. सो याचे जे फॉर्म असतात, ऍडजेक्टिव्हला आपण जेव्हा कंपॅरिझन साठी वापरतो त्यावेळेस आपल्याला हे त्याचे 3 वेगवेगळे रूप वापरावे लागतात. पॉझिटिव्ह मध्ये आपण शब्द जर घेतला टॉल, तर कंपॅरेटिव्ह मध्ये आपण ER ऍड करत असतो आणि सुपरलेटिव्ह मध्ये आपण EST ऍड करत असतो आणि म्हणून शब्द होतात टॉलचं टॉलर कंपॅरेटिव्ह मध्ये, सुपरलेटिव्ह मध्ये टॉलेस्ट. तसंच स्मॉलचं कंपॅरेटिव्ह मध्ये स्मॉलर आणि सुपरलेटिव्ह मध्ये स्मॉलेस्ट. याच्यामध्ये काही छोटे छोटे बदल आहेत, याचे काही रूल्स आहेत त्याच्यानुसार. सो जसं की बघा, ब्रेव मध्ये शेवटी ई आलेला असेल तर फक्त आर लावायचे, पुन्हा एकदा ER लावायचं नाही. बी केअरफुल. ज्यावेळेस तुम्ही वाक्याचे रूपांतरण करता तेव्हा तुम्हाला इथे खूप काळजीपूर्वक करावं लागतं, अन्यथा स्पेलिंग मिस्टेक्स होतात. तसंच ब्रेवेस्ट मध्ये सुद्धा ई ऑलरेडी असतो, फक्त ST लावायचं असतं. थोडंसं केअरफुली हे वाचा किंवा याचे डिटेल व्हिडिओज पण आहेत, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. त्यामध्ये मी सर्व फॉर्म वगैरे सगळं इन डिटेल सांगितलेले आहे, त्याचे रूल्स सुद्धा. सो जरूर ते व्हिडिओ पण एक वेळेस चेक करा. यामध्ये आपण शॉर्ट बट स्वीट अभ्यासणार आहोत. जसं हॅपी मध्ये शेवटी वाय आलेला असेल आणि आधी कॉन्सोनंट असेल तर त्या वायचा आय होतो आणि नंतर ER EST लागतं. काही शब्द असे असतात की ज्या शब्दांचे उच्चार 2 किंवा 2 पेक्षा जास्त भागामध्ये होतात. फॉर एक्झाम्पल केअरफुल, याच्यामध्ये केअर हा एक उच्चार येतो आणि फुल हा एक उच्चार येतो. सो अशा प्रकारे थोडक्यात सोप्या भाषेत म्हटलं तर मोठे शब्द जे असतात तर एक ढोबळमानाने सांगते आहे, परंतु सिलेबल असतात. 1 सिलेबल पेक्षा जास्त सिलेबल जर असतील तर तेव्हा आपण ER न लावता आपण शब्दाच्या पूर्वी मोर घेत असतो आणि सुपरलेटिव्ह मध्ये शब्दाच्या पूर्वी मोस्ट घेत असतो. कारण का, तर याचा 2 भागात उच्चार आहे, केअर आणि फुल. म्हणून इथे ER नाही लावायचे, केअरफुलर असं नाही करायचं. सो मोर केअरफुल, मोस्ट केअरफुल. तसंच ऍडव्हेंचरस. आता कित्येक जण म्हणतील मॅडम आम्हाला हे भाग कळत नाही, सिलेबल कळत नाही, तर फार डोकं लावायची गरज नाही. थोडेसे मोठे मोठे असणारे दिसणारे शब्द जे असतील तर त्याला आपण मोर घ्यायचा आहे, परंतु थोडंसं केअरफुली हा ढोबळमानाने केलेला रूल आहे. क्लिअर? सो काही शब्द असे असतात पहा, जसं गुड, बेटर, बेस्ट. तिन्ही डिग्रीचे फॉर्म वेगवेगळे आहेत, जसं की बॅड, वर्स, वर्स्ट. सो हे तुम्हाला पाठच करावे लागतात, ज्याचे 3 फॉर्म वेगळे आहेत. आता बघूया बदल कसे येतात. एक्झाम मध्ये कोणत्याही एका डिग्रीचं वाक्य दिलेलं असतं आणि कुठल्या तरी दुसऱ्या प्रकारच्या डिग्रीमध्ये तुम्हाला बदल करायला सांगितलेला असतो. आता एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची, मी इथे असे 3 वाक्य लिहिलेले आहेत, ज्यामध्ये पहा कंपॅरिझन कुणाकुणामध्ये आहे बघूया. अमित इज टॉलर दॅन अभिषेक. अमित हा अभिषेक पेक्षा उंच आहे. टॉलर हा अधिक उंच आहे. ओके. सो याच्यामध्ये तुलना जी आहे, कंपॅरिझन जे आहे ते दोघांमध्ये आहे, अमित आणि अभिषेक. तसंच इथं पण दोघांमध्ये आहे, डॉग अँड कॅट. इथं पण दोघांमध्ये आहे, रामलाल अँड श्यामलाल. सो अशा पद्धतीने जर दोघांमध्येच कंपॅरिझन असेल तर फक्त पॉझिटिव्ह मधनं कंपॅरेटिव्हचं रूपांतरण करता येतं आणि कंपॅरेटिव्ह मधून पॉझिटिव्हचं रूपांतरण करता येतं. एका वेळेस एकच डिग्री फॉर्म चेंज करता येतो, म्हणजे एकाच डिग्रीचं वाक्य तुम्हाला बदलावं लागतं. आता सगळ्यात पहिले तर तुम्ही दिलेल्या वाक्यातली डिग्री ओळखून घ्यायची. इथे ER आहे म्हणजे तुमची दिलेली डिग्री कोणती असणार आहे, कंपॅरेटिव्ह असेल.
मग आता कंपॅरेटिव्ह मधून तुम्ही फक्त पॉझिटिव्ह करू शकता. लक्षात घ्या, इथं तुलना फक्त दोघांमध्ये आहे. सो दोघांमध्ये जेव्हा तुलना असते तेव्हा नंतरचा जो शब्द आहे तो आधी घ्यायचा. म्हणजे तुलना ज्या दोघांमध्ये आहे त्यातला नंतरचा सब्जेक्ट आधी घ्यायचा. सो शब्द येईल अभिषेक, सब्जेक्ट येईल आपल्या इथे अभिषेक. त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये ज्या काळातला वर्ब असेल ते वर्ब घ्यायचं आहे तुम्हाला योग्य ते. त्यानंतर लक्षात घ्यायचं आहे दोघांमध्ये तुलना असताना पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर तुम्हाला निगेटिव्ह करावं लागतं. तुमचं आन्सर निगेटिव्ह करावं लागतं. का करावं लागतं? कारण दिलेल्या वाक्याचा मीनिंग सेम राहायला पाहिजे. सो यासाठी आपल्याला इथच्या नंतर नॉट घ्यायचा आहे प्रत्येक वाक्यात. पण लक्षात ठेवा दोघांमध्येच कंपॅरिझन आहे. यापेक्षा जास्त जणांमध्ये असेल तेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री होते. त्याचे 2 प्रकार आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. सो अभिषेक इज नॉट. त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री. आता ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह मधनं फक्त पॉझिटिव्ह डिग्री होते. दोघांमध्ये तुलना असेल, दोघांमध्ये तुलना जेव्हा असते त्यावेळेस पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह अशा 2च डिग्री होत असतात. हे लक्षात घ्यायचं आहे. पण केव्हा तुलना जर दोघांमध्येच असेल तर. ही गोष्ट लक्षात ठेवायची, हा रूल लक्षात ठेवायचा आहे. ओके. सो इथे सिम्पली रूल्स असे बारकाईने लिहित बसण्याची आपल्याला आवश्यकता नाही. सो थोडंसं ऐकलं तर तुम्हाला खूप सहज आणि सोपं जाईल. सो इज नॉट घेतलेला आहे. पॉझिटिव्ह घेत असताना आपल्याला ऍज ऍज किंवा सो ऍज असे 2 शब्द घ्यायचे असतात. तुम्ही ऍज ऍज घेतलं तरी चालतं. पण निगेटिव्हच्या सेंटेन्स मध्ये जनरली निगेटिव्ह मध्ये सो दिलेल्या ऍडजेक्टिव्हचा पॉझिटिव्हचा फॉर्म टॉल आणि त्याच्यानंतर ऍज असा शब्द घेतात. म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल पॉझिटिव्ह डिग्री जर करत असतो आपण तर ऍज डॅश ऍज किंवा सो डॅश ऍज अशा प्रकारे आपल्याला दोघांच्या मध्ये डॅश आहे म्हणजे इथे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह जो काही फॉर्म दिलेला असेल तो आपल्याला लिहावा लागतो, जो मूळ वाक्यात असेल तो. मग सो केव्हा घेणार? जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तुमचं तर तुम्हाला सो ऍज घ्यावं लागतं. सो टॉल ऍज आणि पहिला सब्जेक्ट शेवटी घ्यायचा आणि सिम्पली फुल स्टॉप द्यायचा आहे. तशाच प्रकारे मग हे वाक्य कसं येणार आहे? कॅट. आता या वाक्यामध्ये तुम्हाला मोर आणि ब्युटिफुल दिसेल. सो आता याचा आन्सर करत असताना मोर तुम्हाला काढून घ्यावा लागतो. सो हे वाक्य सुद्धा होकारार्थी आहे म्हणून मी नकारार्थी करते. कॅट इज नॉट ऍज फेथफुल ऍज डॉग. आता याच्या उलट हे जर वाक्य तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल दोघांमध्येच तुलना आहे परंतु हे कंपॅरेटिव्हचे सेंटेन्सेस आहेत म्हणून आपण पॉझिटिव्ह मध्ये वाक्य केलं. आता इथलं तिसरं जर वाक्य तुम्ही पाहिलं तर या वाक्यामध्ये ऍज ऍज वाक्य दिसेल. आता इथे नॉटच्या नंतर ऍज लिहिलेला आहे, इथं आपण सो करूया कारण तो इथं सो असायला हवा. निगेटिव्हच्या सेंटेन्स मध्ये आपण सो ऍज घेत असतो. सो बघा वाक्यात जर असं असेल रामलाल वॉज नॉट सो रिच ऍज श्यामलाल. सो अशा वेळेस आता हे ओळखायचे पॉझिटिव्ह डिग्री आहे. ऍज ऍज आहे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये फर्स्ट फॉर्म असतो आणि याच्या मागे पुढे सो ऍज किंवा ऍज ऍज हे प्रत्यय लागलेले असतात. मग आता पॉझिटिव्ह मधनं कंपॅरेटिव्ह करताना पुन्हा तोच रूल, सब्जेक्ट बदलून घ्यायचा. जो नंतरचा सब्जेक्ट आहे तो अगोदर घ्यायचा आहे. श्यामलाल वॉज, इथे पण रूल तोच. वाक्य निगेटिव्ह असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह करायचे, होकारार्थी करायचे. नॉट असेल तर काढून टाका. वॉज. आता कंपॅरेटिव्ह करतोय त्यामुळे कंपॅरेटिव्हचा फॉर्म येईल रिचचा रिचर. श्यामलाल वॉज रिचर. यानंतर एक शब्द ऍड करावा लागतो दॅन. रिचर दॅन. ह्या पण वाक्यात पहा टॉलरच्या नंतर दॅन आलेला आहे. म्हणजे ऍडजेक्टिव्हच्या कंपॅरेटिव्ह फॉर्म नंतर आपल्याला प्रत्येक कंपॅरेटिव्हच्या वाक्यात दॅन हा शब्द घ्यावाच लागतो. सो दॅन घेतलं त्यानंतर फर्स्ट सब्जेक्ट रामलाल. श्यामलाल वॉज रिचर दॅन रामलाल. सिम्पली फुल स्टॉप द्या, तुमचं आन्सर संपलेलं असेल. टेक स्क्रीनशॉट आणि आपण नेक्स्ट पाहूया. येस स्टुडंट, सुपरलेटिव्ह डिग्री आता ओळखायची पहिल्यांदा आपण, कारण ओळखून नंतरच आपल्याला वाक्याचं रूपांतर करावं लागतं. मुंबई इज द बिगेस्ट सिटी. बिगेस्ट EST लागलेले, त्याचबरोबर त्या फॉर्मच्या आधी द हे आर्टिकल येतच असतं. सो इथं द आहे आणि EST प्रत्यय लागलेला आहे. सो आता ह्या सुपरलेटिव्ह मध्ये पहा तुलना कशी आहे. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया.
इन इंडिया. सो भारतामधली मुंबई ही मोठी सिटी आहे, म्हणजे इथं फक्त दोघांची तुलना नाहीये आणि म्हणून हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये येतं. अशा प्रकारची सुपरलेटिव्ह डिग्री जर आली तर याच्यामधनं आपल्याला दोन्हीही वाक्य करता येतात. पॉझिटिव्हचं सेंटेन्स पण करता येतं आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पण सेंटेन्स करता येतं. सो त्यासाठी आपण दोन्हीही रूल अभ्यासू. बघूया कसं करायचं. सुरुवातीला सांगते मी तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्रीत कशा पद्धतीने बदल करायचा आहे. पहिला सब्जेक्ट ॲज इट इज लिहायचा. आता अगोदरचे जे मी रूल्स सांगितले तुम्हाला, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह, ते रूल्स इथे फॉलो करायचे नाही. सो सब्जेक्ट घ्या, वर्ब घ्या जशाच तसा, त्यानंतर द हे आर्टिकल जे आहे ते काढायचे कारण आपल्याला कंपॅरेटिव्ह करायचे. सो बिगेस्ट असा कंपॅरेटिव्ह फॉर्म लिहावा लागेल, बिगर. त्यानंतर हा फॉर्म झाला की प्रत्येक वाक्यात कंपॅरेटिव्हच्या दॅन शब्द येतो. त्यानंतर आणखी एक नवीन शब्द ऍड करावा लागतो आपल्याला, एनी अदर. ओके स्टुडंट. सो बघा, सुपरलेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह मध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा वाक्य कराल तर त्यावेळेस तुम्हाला एनी अदर हा शब्द घ्यावा लागतो. ओके. सो स्टुडंट, यामध्ये मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. एनी अदर सिटी इन इंडिया. ओके. सो बघा, आपण सुपरलेटिव्ह मधून हे वाक्य जे केलं, ER आहे इथं, म्हणजे आपण हे वाक्य कोणतं केलेलं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री. परीक्षेत जसा प्रश्न विचारलेला असेल तसं उत्तर आपण देणं अपेक्षित आहे. एक बदल करा म्हटलं एकच करा, दोन विचारले दोन करा. आता हे झालं कंपॅरेटिव्ह सेंटेन्स. आता आपण करूया याचं पॉझिटिव्ह मधलं सेंटेन्स. आता पॉझिटिव्ह मध्ये या वाक्यामध्ये पहा, पॉझिटिव्हची सुरुवात करत असताना आपल्याला वाक्याची सुरुवात नो अदरने करावी लागते. प्रत्येक वेळेस नो अदरने. सुपरलेटिव्ह मधून पॉझिटिव्ह करत असाल अशा प्रकारच्या वाक्यात तर नो अदरने सुरुवात करायची आहे. सो नो अदरच्या नंतर काय घ्यायचं असतं. सो तुलनात्मक एक गट दिलेला असतो आपल्याला. तो तुलनात्मक गट कोणता आहे तो पाहायचा. मुंबईची तुलना कशासोबत केलेली आहे, सिटी इन इंडिया. सो हा नंतरचा जो ग्रुप आहे तो आपल्याला नो अदरच्या पुढे लिहावा लागतो. नो अदर सिटी इन इंडिया. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यावा लागतो आपल्याला. इथे आहे इज. सो इथे आपल्याला सिंग्युलरच येतो, लक्षात ठेवा. सुपरलेटिव्हच्या या प्रकारामध्ये सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येतो. नो अदर सिटी इन इंडिया इज. त्याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागतं ॲज प्रत्यय, ॲज ऍडजेक्टिव्ह दिलेला लिहा, ॲज बिग ॲज, आणि पहिला सब्जेक्ट शेवटी, ॲज बिग ॲज मुंबई. सो मुंबईच्या नंतर इज शब्द लिहिला तरी सुद्धा चालतो. सो हे झालं आपलं पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य. सो स्टुडंट, हे जे वाक्य आहे हे सुपरलेटिव्हचं वाक्य आहे. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये दोन प्रकारचे वाक्य असतात, दोन प्रकार पडतात. ज्याच्यामध्ये पहा वन ऑफ द असलेले वाक्य, म्हणजे तुम्हाला दिलेल्या वाक्यातच वन ऑफ येतं. मी तुम्हाला आता वाक्य दाखवते आणि मग तुमच्या लक्षात येईल. सो वन ऑफ असलेले वाक्य आणि वन ऑफ नसलेले वाक्य, या वाक्यात कुठेही वन ऑफ शब्द दिसत नाही तुम्हाला. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. जस्ट एक स्क्रीनशॉट. मी तुम्हाला दुसरा प्रकार सांगते. तर पहा स्टुडंट, सुपरलेटिव्ह डिग्रीचा दुसरा प्रकार असा प्रकार ज्यामध्ये वन ऑफ असतं. सो दोन प्रकारचे वाक्य येतात. परीक्षेत वाक्य दिसलं की आधी पहा वाक्यात वन ऑफ शब्द आहे का नाही आहे. जर समजा शब्द नसेल तर या पद्धतीने वाक्य करायचे, आणि जर वन ऑफ शब्द असेल तर काय काय बदल होतात तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला सहज दिसेल. पहा, जसं मी इथं ब्लॅक कलर मध्ये बदल दाखवलेले आहेत. हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य. तुम्ही पहा, या वाक्यामध्ये वन ऑफ शब्द आहे, याच्यात नाहीये. इथं सिटी आहे, इथं सिटीज आहे, अनेक वचनी शब्द आहे. मग काय बदल होत असतात पहा. उत्तर अगदी जवळपास सेम आहे. इथं पण पहा, मुंबई इज बिगर दॅन. फक्त एनी अदरच्या ऐवजी मेनी अदर घ्यावं लागतं, किंवा जर वन ऑफ आलं तर, म्हणजे इथं मेनी अदर शब्द घ्यायचा आहे. बाकीचं वाक्य सेम असणार आहे जसं मी हे सांगितलं. तसंच आपल्याला पॉझिटिव्हचं वाक्य करायचं असेल तर बघा, या प्रकारच्या वाक्यामध्ये नो अदरने सुरुवात करतो आपण. परंतु जर वन ऑफचं वाक्य असेल तर वन ऑफच्या वाक्यात व्हेरी फ्यू न सुरुवात करायची. फक्त हा एकच बदल आहे. जिथं बदल आहेत तिथं मी काळ्या पेनने दाखवलेले आहेत, जेणेकरून पटकन समजतं. हे एक वाक्य जर तुम्ही पाठ केलं, अगदी छान उत्तरासहित पाठ केलं, तर हा प्रकार तुम्हाला पाठांतराची गरज नाही. याचे रूल्स ऑटोमॅटिक लर्न होतात. फक्त बदल काय करायचे ते आपण इथं लक्षात घ्यायचे. नो अदरच्या ऐवजी व्हेरी फ्यू घ्यायचे, एनी अदरच्या ऐवजी मेनी अदर घ्यायचे.
एवढा बदल फक्त लक्षात ठेवायचा आहे आणि बाकीचं सेंटेन्स सहज जमेल. आता इथे सिटीज असतं अनेकवचनी नाव नाही, त्यामुळे आपल्याला इथे इजच्या ऐवजी आर घ्यावं लागतं. जसं तुम्हाला इथे दिसेल बघा, आपण इंडिया इज, सो इथं आपण इज घेतलेला आहे. पण त्याच वाक्यामध्ये बघा, पॉझिटिव्हच्याच वाक्यामध्ये हे पण पॉझिटिव्हचं वाक्य आहे आणि हे पण पॉझिटिव्हचं वाक्य आहे. इथं आपण इज घेतो, इथं आर घ्यावा लागतो. सिम्पली एवढे बदल लक्षात ठेवा, म्हणजे सुपरलेटिव्हचं कोणतंही वाक्य तुम्हाला निश्चितच जमणार आहे. सो स्टुडंट्स, जस्ट टेक स्क्रीनशॉट. तुम्हाला मी याच्यावरचे एक्झाम्पल्स देते. यस स्टुडंट, हे आहेत चेंज द डिग्रीचे 4 वाक्य. या वाक्यांचे बदल करून तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये याचे उत्तर पाठवायचे आहेत. स्टुडंट, जर याचे तुम्हाला उत्तर आले तर समजून घ्या डिग्री समजली. जर यातलं कुठलंही उत्तर अडखळत असेल तुमचं, तर पुन्हा एकदा बॅक जा आणि व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितच तो भाग समजेल आणि तुम्ही ते पुन्हा वाक्य करायचे आहे. कुठेही जाऊ नका. आता आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन टॅग. सो बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये याचे उत्तर जरूर पाठवा. आता पाहू आपण क्वेश्चन टॅग. चला तर स्टुडंट, आता पाहूया क्वेश्चन टॅग. सो क्वेश्चन टॅग याच्यामध्येच तुम्हाला समजत असेल की आपल्याला एक प्रश्न बनवायचा असतो आणि हा क्वेश्चन टॅग म्हणजे लघु, लहान, तर लहान प्रश्न बनवायचा असतो. आपण एखादी गोष्ट कन्फर्म करण्यासाठी हा प्रश्न प्रकार वापरत असतो. याच्यामध्ये जनरली एक पहिला महत्वाचा नियम असतो, दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर तुम्हाला क्वेश्चन टॅग नकारार्थी करावा लागतो. त्यामुळे जर तुमच्या दिलेल्या वाक्यात यापैकी असे क्रियापद आलेले असतील, होकारार्थी वाक्य असेल, तर त्यावेळेस तुम्हाला इकडचे फॉर्म वापरायचे आहेत, नकारार्थी. आणि नकार हा नेहमी संक्षिप्त लिहायचा, नॉट पूर्ण शब्द लिहायचा नाही. अशा प्रकारे आर असेल तर आरंट, वॉज असेल तर वॉजंट, एन अपॉस्ट्रोफी टी असा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहावा लागतो. काही वेळेस वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलेच नसतात. जर वाक्यात हेल्पिंग वर्ब दिलेले नसतील तर प्रेझेंट टेन्स साठी आपल्याला डू किंवा निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर डोंट वापरावं लागतं. पॉझिटिव्ह साठी डज वापरावं लागतं, निगेटिव्ह साठी डझंट वापरावं लागतं. पास्ट मधलं वाक्य जर असेल तर डीड वापरावं लागतं पॉझिटिव्ह सेंटेन्स करताना, आणि निगेटिव्ह करायचं असेल तर डिडंट वापरावं लागतं. सो अशा पद्धतीनं, त्याचबरोबर जर आज्ञार्थी वाक्य असेल, लेट्सचं वाक्य असेल, लेट्स म्हणजे लेट अस, तर अशा प्रकारचं वाक्य असेल तर शाल वी असा क्वेश्चन टॅग करत असतात. आज्ञार्थी वाक्य असेल तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमीच विल यू किंवा ओंट यू असतो. सो इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पाहायची गरज नसते. त्यानंतर आणखी एक महत्वाचा रूल असतो आणि तो म्हणजे आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये जर नाऊन दिलेलं असेल तर आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला प्रोनाऊन वापरावं लागतं, सर्वनाम वापरावं लागतं. त्यासाठी पहिल्या वाक्यात जो सब्जेक्ट दिलेला आहे त्याचं प्रोनाऊन काय येईल हे तुम्हाला निश्चित चांगलं समजलं पाहिजे. आता बघूया वाक्य. परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला येतो ऍड क्वेश्चन टॅग. ओके, सो आन्सर लिहित असताना जसा स्वरूप दिलेलं आहे त्यानुसार आन्सर लिहा. असं जर वाक्य दिलेलं असेल, तुम्ही आन्सर लिहित असाल तर दिलेलं गिवन सेंटेन्स जशाला तसं लिहित असतात, त्यानंतर कॉमा द्यायचा आणि याच्या पुढे आता ऍक्च्युअल क्वेश्चन टॅग करायचा आहे आपल्याला. सो लिहिण्याची मेथड ही असते, दिलेलं वाक्य जशाच तसं लिहावं लागतं आणि त्याच्या पुढे आपल्याला क्वेश्चन टॅग म्हणजे छोटासा क्वेश्चन बनवायचा आहे. आता आपण हा छोटासा क्वेश्चन बनवत आहोत. सो स्टुडंट लक्षात घ्यायचं, इथं वाक्यामध्ये एम आले, एमचा नेहमीच आरंट आपल्याला घ्यावं लागतं. आता हे वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे आपल्याला एमचा बदल इथे आरंट घ्यावा लागतो. हा रूल आहे. तुम्ही म्हणाल एमंट घ्यायचं का, तर नाही. सो आरंट, आणि हा पहिलं जे नाऊन आहे ते इथं प्रोनाऊनच आलेलं आहे त्यामुळे आपण तेच घेतलेलं आहे, आरंट आय. बस एवढंच वाक्य करायचं असतं, एवढाच आपला टॅग असतो. सो नेक्स्ट सेंटेन्स बघा, द मॅन वॉज टायर्ड. आता ह्या दिलेल्या वाक्यामध्ये वॉज हे हेल्पिंग वर्ब आलेले आणि हे वाक्य होकारार्थी आहे. आता ह्याचा क्वेश्चन टॅग कसा कराल मग, तर बघा वॉज असेल तर आपल्याला वॉजंट घ्यावं लागतं. सो क्वेश्चन टॅग करत असताना मी घेईल इथे वॉजंट, आणि द मॅन हे नाऊन आहे. द मॅन साठी आपल्याला प्रोनाऊन घ्यायचं आहे. सो मॅन साठी प्रोनाऊन येईल ही, आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, कारण हाफ मार्क मायनस होतो जर क्वेश्चन मार्क नाही दिला तर. आता हे वाक्य बघा, या वाक्यात मी वाक्य झाल्यावर कॉमा देते आणि उत्तर लिहिते, राम वॉज नॉट रिच. नॉट आलेला आहे म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह असेल तर उत्तर पॉझिटिव्ह करायचंय.
आता इथे वॉज नॉट दिलेला आहे, तो सिम्पली आपल्याला वॉज घ्यायचे. ओके, हेल्पिंग वर्ब दिलेला असेल तर फार सोपा प्रकार असतो. वर्ब दिलेला असेल हेल्पिंग तर तेच घ्यायचं आहे, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहावं लागतं. सो वॉज नॉट दिले, नॉट काढून टाका, वॉज. आणि राम बद्दल प्रोनाउन वॉज ही. ओके, आता पहा सी कुड सी. आता ह्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब मोडाल ऑक्झिलरीज आहे कुड. सो आपल्याला काही हरकत नाही, तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे. आता इथं कुड आले पण हे होकारार्थी आहे, सो याला आपण शॉर्ट मध्ये निगेशन घेऊ याचं कुडंट. सो मी तुम्हाला इथे दाखवले अशा पद्धतीनं जे वेगळे शब्द येतात ते मी इथे लिहून दाखवलेले आहेत. निगेशन ज्यांचं वेगळं येतो, वेगळा फॉर्म येतो ते मी तुम्हाला बोर्डवर लिहून दाखवलेत. बाकी सगळे या शब्दांना फक्त एनटी अपॉस्ट्रोफी लावलं की त्याचे निगेटिव्ह फॉर्म तयार होतात. सो नेक्स्ट बघा आपण सी वर्क्स हार्ड. ओके, एक सेंटेन्स राहिले हे कुडंट सी आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. आता बघा प्लॅन्टिंग इज नो वर्क फॉर प्रिन्सेस असं हे वाक्य होतं. सो आता हे जर वाक्य असेल तर इथे प्लॅन्टिंग हे नाउन आहे. आता याचं प्रोनाउन घ्यावं लागतं. त्यानंतर इथं इज पण आलेले, नो पण आलेलं आहे, त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्स आहे इज आणि प्लॅन्टिंग साठी सर्वनाम इज इट. सो हे झालं तुमचं आन्सर. किती सोपं आहे ना, खूप सोपा प्रकार आहे आणि आपल्या चॅनलवर सगळं ग्रामर इन डिटेल आहे. यापेक्षा डिटेल सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर फक्त प्लेलिस्ट चेक करा, त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओज इन डिटेल आहे. तो रूल्स सहित एकूण एक रूल्स लिहून देऊन म्हणजे तुम्हाला नोट्स पण काढता येतील. सो वेगळे नोट्स देण्याची घेण्याची गरज नाही आहे, आपल्या व्हिडिओत ऑलरेडी सर्व नोट्स आहेत. सो तुम्ही नोट्स सहित आपले व्हिडिओज आहेत. सो जरूर प्लेलिस्ट चेक करा. रायटिंग स्किलचे सुद्धा सर्व व्हिडिओज आहेत. 10th स्टुडंट्ससाठी मराठी भाषाभ्यास किंवा उपयोजित लेखन याचे सुद्धा सर्व व्हिडिओज आहेत. सो जरूर प्लेलिस्ट चेक करा. आता इथे बघा सी वर्क्स हार्ड या प्रकारच्या वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की इथे कुठे पण हेल्पिंग वर्ब नाहीये. सो हेल्पिंग वर्ब नाही, मग तेव्हा मेन वर्बचा फॉर्म चेक करा. वर्क्स आहे, यस लागलेला आहे म्हणजे आपल्याला डज घ्यावं लागेल. एस लागलेला असेल तर डज घ्या. आता हे होकारार्थी वाक्य आहे त्यामुळे मला इथे डजचा डझंट फॉर्म घ्यावा लागेल. ओके, सो म्हणून मी डज पण लिहिले, डझंट पण लिहिले. का? कारण जर वाक्य होकारार्थी असेल तर डझंट घ्या आणि वाक्य नकारार्थी असेल तर डज घ्यावं लागेल. ओके, सो या पद्धतीनं डझंट आणि इथे प्रोनाउन दिलेला आहे सी. आता हे एक वाक्य वेगळं आहे पहा. वाक्याची सुरुवात जर देअर असेल देअरने तर देअरचं सर्वनाम देअरच घ्यावं लागतं. सो आपला आन्सर येईल इजंट देअर. हा एक रूल आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. यामध्ये क्वेश्चन टॅग मध्ये बेस हाच आहे की तुम्हाला भरपूर रूल्स आहेत आणि हे सर्व रूल्स तुम्ही पाठ केले तर तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही. आता हे वाक्य बघा, हे आज्ञार्थी वाक्य आहे. ओपन द डोअर. सो आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू लिहा किंवा वोंट यू लिहा, कोणताही लिहिलं तर चालतो. इथे तुम्हाला निगेशन वगैरे पाहायची गरज नसते. सो विल यू फक्त हे पाठ असायला हवं आणि वाक्याचा प्रकार ओळखता आला पाहिजे. आता हे वाक्य बघा, लेट्स कॉल अ डॉक्टर. लेट अस शब्द आहे, हा अपोस्ट्रोफी आहे. फक्त कधी कधी लेटचं वाक्य सुद्धा असतं, लेट मी गो, मला जाऊ दे. सो हे आज्ञार्थी वाक्य, लेट मी गोचं आलं तर तुम्हाला विल यू करावं लागेल. पण जर समजा लेट्स आलेलं आहे म्हणजे लेट आणि अस, तर लेट्सच्या वाक्यामध्ये नेहमी क्वेश्चन टॅग जो आहे तो शॅल वी करत असतात. बघा वर मी रूल लिहिलेला आहे. सो म्हणून मला इथे आन्सर लिहावं लागेल शॅल वी. याच्यानंतर बरेचसे असे पहा प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये एव्हरीवन, समबडी अशा प्रकारचे, समथिंग या प्रकारचे सुद्धा सब्जेक्ट येतात. तर त्यासाठी कोणते आपण प्रोनाउन घेतले पाहिजे इन डिटेल व्हिडिओज आपले प्लेलिस्टवर आहेत. सो तेही जरूर अभ्यास आहे, आपण शॉर्टकट स्वीट मध्ये घेत आहोत. सो स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करायला विसरू नका, कारण आजकाल सगळ्याच विद्यार्थ्यांना ग्रामरची गरज आहे आणि आपण खूप सोप्या आणि छोट्या पद्धतीने घेतलेला आहे. सो जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.